नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत रक्तगट आणि रक्तदान प्रत्येकाने माहिती असायलाच पाहिजे अशी गोष्ट। आपल्या शरीरातलं रक्त म्हणजे जीवनदानच असतं। अपघात, ऑपरेशन, डिलिव्हरी किंवा गंभीर आजारात योग्य रक्त मिळालं तर माणसाचा जीव वाचू शकतो। म्हणून स्वतःचा ब्लड ग्रुप आणि कोणाला रक्त देऊ शकतो हे माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे। पहिलं ए प्लस म्हणजेच ए पॉझिटिव्ह रक्त देऊ शकतो। कोणाकोणाला रक्त देऊ शकतो? ए पॉझिटिव्ह किंवा ए बी पॉझिटिव्ह रक्त घेऊ शकतो, म्हणजे रक्त कोणाकडून घेऊ शकतो? ए पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह, ओ पॉझिटिव्ह, ओ निगेटिव्ह। दुसरं ए निगेटिव्ह कोणाकोणाला रक्त देऊ शकतो? ए पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह, ए बी निगेटिव्ह। कोणाकोणाकडून रक्त घेऊ शकतो? ए निगेटिव्ह, ओ निगेटिव्ह। तिसरं बी पॉझिटिव्ह कोणाकोणाला रक्त देऊ शकतो? बी पॉझिटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह। कोणाकोणाकडून रक्त घेऊ शकतो? बी पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह, ओ पॉझिटिव्ह, ओ निगेटिव्ह। चौथं बी निगेटिव्ह कोणाकोणाला रक्त देऊ शकतो? बी पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह, ए बी निगेटिव्ह। कोणाकडून रक्त घेऊ शकतो? बी निगेटिव्ह, ओ निगेटिव्ह। पाचवं ए बी पॉझिटिव्ह कोणाकोणाला रक्त देऊ शकतो? फक्त ए बी पॉझिटिव्ह। कोणाकोणाकडून रक्त घेऊ शकतो? सगळ्यांकडून। यालाच युनिव्हर्सल रिसिपियंट म्हणतात। सहावं ओ ए बी निगेटिव्ह कोणाकोणाला रक्त देऊ शकतो? ए बी पॉझिटिव्ह, ए बी निगेटिव्ह। कोणाकोणाकडून रक्त घेऊ शकतो? ए निगेटिव्ह, बी निगेटिव्ह, ए बी निगेटिव्ह, ओ निगेटिव्ह। सातवं ओ पॉझिटिव्ह ओ पॉझिटिव्ह कोणाकोणाला रक्त देऊ शकतो? ओ पॉझिटिव्ह, ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह। कोणाकोणाकडून रक्त घेऊ शकतो? ओ पॉझिटिव्ह, ओ निगेटिव्ह। आठवं ओ निगेटिव्ह कोणाकोणाला रक्त देऊ शकतो? सगळ्यांना। यालाच युनिव्हर्सल डोनर असे म्हणतात। कोणाकोणाकडून रक्त घेऊ शकतो? फक्त ओ निगेटिव्ह। लक्षात ठेवायच्या महत्त्वाच्या गोष्टी: ओ निगेटिव्ह रक्तगट खूप महत्त्वाचा असतो। ए बी पॉझिटिव्ह लोक जवळपास सगळ्यांनाच रक्त घेऊ शकतात। रक्तदान केल्याने कोणाचंही तरी आयुष्य वाचू शकतं। रक्तदान सुरक्षित असतं आणि शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतं। तुमचं थोडंसं रक्त कोणाचं पूर्ण आयुष्य वाचवू शकतं। ही माहिती जनरल आहे, काही अडचणी आल्यास डॉक्टरांची मदत घ्यावी। अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका। धन्यवाद।